आज आपण कोथिंबीर वडीची रेसिपी बघणार आहोत. तर इथे मी एक जुडी कोथिंबीरची घेतलेली आहे. आता ही जुडी आपण निवडून घेऊया आणि कोथिंबीर वडी रेसिपीला सुरुवात करू. अशा पद्धतीने आपल्याला सर्व कोथिंबीर जुडी निसून घ्यायची आहे आणि आता ही कोथिंबीर निवडलेली आपण बारीक चिरून घ्यायची आहे वड्यांसाठी. आता आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 2 चमचे तांदूळ हे भाजून घेतलेले आहे. हे तांदूळ धुवून मिक्सरला बारीक करून घेणार आहे. इथे मी अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे व 1 वाटी ज्वारीचे पीठ व अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे व कोथिंबीर वडीला वरतून लावण्यासाठी तीळ देखील घेतलेले आहे. आणि इथे आपण मिक्सरमधून हिरवी मिरची, लसूण, जिरे बारीक करून घेणार आहे. हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार टाका. तुम्ही तिखट तुम्हाला लागत असेल तर तुम्ही जास्त कमी घेऊ शकता. आमच्या इथे तिखट चालत नाही त्यामुळे मी एवढीच घेतलेली आहे. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला बारीक करायचं. हिरवी मिरची, लसूण आणि जिरे. या पद्धतीने आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. तुम्ही बघू शकता ही कोथिंबीर आता आपण 2 पाण्याने धुवून घेणार आहे स्वच्छ. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता मी हे तांदूळ 2 पाण्याने धुवून घेतलेले. हे तांदूळ देखील आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला पाणी घालून हे तांदूळ या पद्धतीने बारीक करून घ्यायचे. व इथे मी हिरवी मिरची, लसूण, जिरं घेतलं होतं हे पण बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व मिश्रण घेतलेल्या पिठामध्ये टाकून आता या पिठामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ती टाकून घ्यायची. या पद्धतीने या पिठामध्ये कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर आपण इथे जे तांदळाचं पीठ तयार केलं होतं पाणी घालून ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तसेच यामध्ये मी तीळ घेतलेले होते. हे देखील तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही टाकू शकता. व चवीनुसार मीठ देखील यामध्ये घ्यायचं आहे. इथे मी 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. तसेच आपण बारीक केलेलं वाटण देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपण जसं पीठ मळतो त्या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे. तसेच या पिठामध्ये चवीसाठी आपण 1 चमचा साखर देखील टाकणार आहे. साखर ही ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकली तरी चालेल. आता आपल्याला कोथिंबीर वडी उकडून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे. आणि ही जी चाळणी दिसते तुम्हाला, या चाळणीला आपण तेल लावून या पद्धतीने ठेवून घेणार आहे. या पद्धतीने आपण कोथिंबीर वडीसाठी पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण कोथिंबीर वड्या बनवण्यासाठी याचा एक रोल करून घेणार आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, असं कोथिंबीरचं अशी आपण कोथिंबीरचं जे पीठ मळलं होतं त्याच्या अशा पद्धतीने आपण हा रोल बनवून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने आता आपण कोथिंबीरच्या पिठाचे सर्व रोल करून उकडायला टाकणार आहे. आता आपण कोथिंबीरीचे रोल बनवण्यासाठी मी थोडेसे तीळ हातावर घेऊन कोथिंबीरच्या या पिठाला लावून अशा पद्धतीने रोल बनवून उकडायला टाकणार आहे. तुम्ही बघू शकता हे सर्व रोल आपल्याला तयार करून उकडून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला कोथिंबीरच्या पिठाचे सर्व रोल करून घेतल्यानंतर हे आपण जवळजवळ 15 ते 20 मिनटं वाफवून घेणार आहे. आणि गॅस हा मोठाच ठेवायचा आहे. 20 मिनटं झाल्यानंतर आपण बघून घेऊया. आपली कोथिंबीर वडी अशा प्रकारे मस्तपैकी शिजलेली तुम्ही बघू शकता. आता ही कोथिंबीर वडी आपण गार होऊन द्यायची आणि मग कट करून तळायची. अशा पद्धतीने इथे कोथिंबीर वडी गार झाल्यानंतर आपल्याला ही सुरीने कट करून घ्यायची आहे सर्व. नाही आडवा घे.
अशा पद्धतीने आपल्याला सर्व वड्या कट करून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर झाले. कोथिंबीर वडी तळून घेण्यासाठी इथे आपण तळायला जेवढं तेल लागेल तेवढं टाकून घ्यायचं आहे व तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आळूवडी आपल्याला तळून घ्यायची. अशा पद्धतीने इथे आपल्याला सर्व कोथिंबीर वडी कट करून घेतल्यानंतर इथे आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तेल पण चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता ह्या वड्या आपण आहे ना बारीक गॅस करून आहे ना मस्त कुरकुरीत तळून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला कोथिंबीर वडी तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायची. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान फ्राय होती आहे. ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला कोथिंबीर वडी ही तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे आपली कोथिंबीर वडी किती सुंदर प्रकारे तळलेली आहे. ब्राऊन रंग पण किती छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता ही कोथिंबीर वडी ना तळून झालेली आहे. ही आता आपण आहे ना काढून घ्यायची. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती सुंदर झाली आहे. आता अशाच पद्धतीने आपण सर्व कोथिंबीर वडी तळून घेणार आहोत. अशा पद्धतीने इथे आपली कोथिंबीर वडी तळून झालेली आहे. तुम्ही बघू शकता ही कोथिंबीर वडी किती सुंदर आणि क्रिस्पी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. याला आपण आहे ना रोल करताना ना तीळ लावले होते. बघा किती सुंदर दिसत आहे. आता आहे ना ही आळूवडी ना तुम्हाला मी दाखवते किती क्रिस्पी झाली. तुम्हाला आवाज येईल. अशा पद्धतीने किती सुंदर आणि क्रिस्पी झालेली आहे आणि खायला देखील अप्रतिम लागते. चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोथिंबीर वडी आणि मला कमेंट करून नक्की सांगा की आळूवडी आपली कशी झाली.